जन्मसिद्ध नाही, त्या म्हणतात ना नाव करून दिल्यात सुनांनीच भांडी घासायची असतात. तसं तुम्ही खाणार आज भोपळ्याचे भजे ते पण, आणि त्या भोपळ्यावर मला आठवत चल रे भोपळ्या डाळ खिचडी कांदा आणि लोणचं. तुम्ही युट्यूब चॅनल अवतारा का तुम्ही जाऊ नका. आज संडे, इकडे शेंडी पण. हाय गाइज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर आजच्या जेवणामध्ये मस्त मस्त डाळ खिचडी कांदा आणि लोणचं आहे. कारण की आज कामाला पण उशीर झाला आणि उठायला पण उशीर झाला होता, त्यामुळे थोडंफार, कारण की कधी कधी एवढं पण खाल्लेलं बरं असते. हे हाय गाइज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल अवतारा का तुम्ही जाऊ नका. आज संडे, इकडे शेंडी पण निघाली संडे ना. खरंच केस होते पण तुम्ही म्हणता आता किचन मध्ये केस बांधते, म्हणजे किचन मध्ये केस तसंच का जेवण बनवणार नाही. केस बांधले कारण की केस माझी खाली सोडले का गळतात, म्हणजे असं पूर्ण असं आधी भरून जाते काय माहित नाही का. आणि हे बघा हात वगैरे धुतलेला आहे. आज आपण करणार आहे मस्त अशी रेसिपी. तुम्ही भोपळा खायला तर खाल्ल्याच असतात, तुम्ही खाणार आज भोपळ्याचे भजे, ते पण गोड भजे. तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडे भोपळा खायलाच म्हणतात. तुम्ही कशा पण प्रकारे बनवा, आडव्या बनवा, तिरव्या बनवा, चौकटी बनवा, पण बनवा, कशा पण बनवा, पण काय म्हणणार भोपळा घालायचं. तर आज मी वेगळे काहीतरी भोपळा घालायची रेसिपी करणार आहे. आज आमच्याकडे आहे एक मोठा असा भोपळा, आणि त्या भोपळ्यावर मला आठवत आहे चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. तुम्हाला आठवत का नाही टिका सांगा कविता, आजीबाईची कविता. तर आपण भोपळा आणूया. अरे हात भोपळा चल रे भोपळा टुन्नुक टुन्नुक. तर आता त्याला फोडायचा कसा, एकदा आपटायचा. चमक निघाली. आता असं असतंय पण छान असतं. याच्या बिया तुम्ही कवळा आहे हा, म्हणजे याच्या बिया वाळल्या वगैरे ना तर अजून असं खात्यात असं, म्हणजे नाही का जरा पातळ आहे त्यामुळं मग मी काय करणार आहे, आता काय एवढा भोपळा काय मला लागणार नाही. मग मी बाकीचा भोपळा घेऊन जाणार आणि जेवढा मला पाहिजे तेवढा मी त्याला काटून घेते पहिलं. हे एवढा असं भोपळ्याचं मी बनवते. बाकीचा भोपळा मी फ्रीज मध्ये ठेवते, कारण की आपण कधीतरी बनवणारच आहे. सांबार पण बनवू शकतो याच्यापासून, आणि दूध भोपळा घाऱ्या पण बनवू शकते. मी भोपळा घाऱ्या ज्यावेळेस मला टाइम भेटेल मी त्यावर बनवीन. तोपर्यंत हा फक्त चांगला राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे जो भोपळा होता तो मी ठेवलेला, आणि हा तो भोपळा याच्यावरलं वरलंय ना काढून घ्यायचं. पहिल्यांदा धुतला नव्हता, मग असं व्यवस्थित असं धुवून वगैरे घ्यायचा. धुवून घेतलाय तर तुम्ही म्हणसाल तसं घेतलं नाही, धुवून मी नंतर घेते भाज्या, तुम्हाला तर मी सांगितलं आहे. चिरलंय किती भाग पडतात त्याच्यावर डिपेंड आहे. एकदम असं फरशी तर फरशी चांगली इग्नोर दिस कचऱ्याची पिशी. इकडे कापड वगैरे ठेवलं ना. हा मिक्सरचा भांड आहे. प्लेट घ्यायची आणि प्लेट घेतल्यानंतर मोठीवाली किसणी माझी वरती, म्हणजे छोट्यावाल्या किसणी टाइम लागेल असं वाटते. हा गूळ आणि हे भोपळा.
पहिला भोपळा अर्धा टोप पाणी घ्यायचं, ते गॅसवर टाकायचं, त्याला उकळी येऊन द्यायची, ती चाळणी घेतली त्याच्यावरती. आणि हा जो भोपळा आहे ना पूर्ण असं आहे ना त्या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा, जेणेकरून तो वाफा शिजला पाहिजे. चला, हा आहे आपला भोपळा आणि तो अशा प्रकारे झाला. त्याच्यामध्ये मी गुळ पण ऍड केलेला होता. सगळं असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं घ्यायचं, मिक्स करायचं, कारण की आता सगळं पाणी होतं, गुळाचं जास्त पाणी होतं घ्यायला. त्याच्यामध्ये हे सगळं आपलं मिश्रण आहे ना ते टाक काढून घ्यायचं. ठीक आहे, ते काढून वगैरे घ्यायचं. त्याच्यानंतर ते पाणी वगैरे निघतं ना, चाळणीतून शांत पडतं, त्यामुळे मग ते सगळं बघा असं असं पाणी निघतं त्याच्यातनं, म्हणजे आपण पिळू शकतो असं. त्याच्यामध्ये मी काय टाकलंय, थोडंसं बेसन पीठ आणि थोडं त्याच्यामध्ये ना मैदा आहे. मग म्हटलं तो थोडा मिक्स करावा. हाताने करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो म्हणजे ॲक्च्युली मी किसून घ्यायला लागलं होतं, पण उलटा पलटा झालं ते सगळं माझ्याकडनं. तर मग असं त्याचं मिश्रण तयार होतं. मग ह्या मिश्रणामध्ये मी काय केलं होतं, विलायचीची पूड, विलायची आणि साखर थोडी वाटली होती ना, त्याचं हे आणि त्यामध्ये पाणी का काय ओतलं, ते पण मेल्ट झालेलं होतं. ते सगळं असं मिक्स करून घेतलं, कारण की फ्लेवर यावा विलायचीचा म्हणून. आणि विलायची टाकली, साखर होती ना, त्यामुळे ते अजूनच जरा हे झालं. मग याच्यामध्ये मी ऍड करणार आहे, लागण तसं आपण गव्हाचं पीठ ऍड करायचं त्याच्यामध्ये. तर खूप पातळ झालंय आणि गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये ऍड करत जायचं. जसं तुम्हाला पाहिजे इन्ग्रेडियंट तसं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही याचं पण पीठ, तांदळाचं पण पीठ टाकू शकता वगैरे. त्या टाईपमध्ये करायचं. फक्त भोपळा शिजून घ्यायचा, थोडासा नॉर्मली, जास्त पण नाही शिजवायचा. आणि याच्यामध्ये थोडंसं अजून मला वाटतं ऍड करावं, मग मी हे थोडंसं ऍड करते. आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं. मी घेतलंय माझी फेवरेट कढई, पडली 4 वेळा माझ्याकडनं ते घसरते, पण मला हीच आवडते कारण की तापते पटकन. मग मी तिला ठेवून दिली गॅसवरती. आणि मला वाटतं इथं मोबाईल सेट होते व्यवस्थित, कारण की जास्त हे करायची गरज नाही, कारण की इकडे तिकडे मोबाईल लावला ना मला ते फुटेज घेता येत नाही व्यवस्थित. त्यामुळं त्यासाठी मी त्यानंतर मी इथं बसलोय की असं एक प्लेट घेते, त्यानंतर पाहिजे खाऱ्या घेते आणि आपलं पीठ आपण हे करूनच ठेवले. त्यानंतर तेल घ्यायचं, थोडंसं यामध्ये ना तूप मिक्स करायचं, कारण की मग तुपाचं पण उतरतं त्याप्रमाणे असं काढायचं भजी.
प्रकारे आपली भोपळ्याची भजी, गोड भजी तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपली सगळी भोपळ्याची भजी झालेली आहेत, क्रिस्पी. आणि आरामात तुम्ही आहे ना 15 दिवस तरी खाऊ शकता, जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल म्हणून. ह्याला एकच नंबर स्वीट डिश म्हणून. कशालाच तोड ना, छान झालं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण स्टोर करून ठेवूया. तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता, नाश्ता म्हणून वगैरे. एकच नंबर आहे, नक्की ट्राय करा. आणि मी जवळजवळ 4-5 पळ्या तेल घेतलं, त्यातलं एवढं तेल उरलं पण आहे, कारण की तेल पण ती जास्त खात नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये सोडा टाकत नाही. बरं जाऊ दे, आता सगळं तर झालंय. आता रेसिपी झाली, खाऊ नाही झाली, टेस्ट करू नाही झाली, पण ह्याला कोण असायला येणार, म्हणून मला असं काही बनवू वाटत नाही. कारण की कंटाळा येतो भांडे घासायचा, थंडीमध्ये अजिबात नाही, इच्छाच होत नाही त्या भांड्यांकडे, पण ऑप्शन नसतो दुसरा. आणि आपल्याशिवाय दुसरं घासणार नाही, कारण की जन्मसिद्ध नाही त्या म्हणतात ना, नाव करून दिल्यात सुनंदीच भांडी घासायची असतात. त्यामुळे आपलं काम आपणच करावं, कधी पण दुसऱ्यांना कधीच विश्वास नाही ठेवायचा.